अंजली साक्षी ग्रुपमध्ये मेसेज टाका. टाकलं का साक्षी अंजली मेसेज टाकला? अंजली साक्षी टाकला मॅम. आपण 2 मिनिटांनंतर स्टार्ट करून देऊ. ठीक आहे. ओके मॅम.
बाकी कोणी जॉईन नाही झालाय ना, आपण स्टार्ट करून घेऊ. ठीक आहे. प्रणाली, प्रणाली लास्ट लेक्चरला कुठे होती? लास्ट लेक्चर तुम्ही लोक करत का नाहीये? मॅम नेटवर्क इश्यू. ओके ठीक आहे. कुठे होतो का आपण काल? इफिशियन्सी इन प्रोडक्शन वर्क झालं तर नाही. कॉस्ट कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय? माझा आवाज येत आहे ना? आवाज येत आहे ना माझा? कॉस्ट कंट्रोल म्हणजे काय सांगा? असं वाटत आहे माझं. खर्चावरचं नियंत्रण. किती वेळा सांगावं लागते? It is easy to control cost by using budgetary control, as entire production function is to be run on the basis of per diameter plans. म्हणजे काय सांगा? कॉस्ट कंट्रोल वरती आपण कसा बजेटरी कंट्रोल कसं यूज करतो आपण कॉस्ट कंट्रोल मध्ये सांगता येईल का? प्रणाली, अंजली, साक्षी, आकांक्षा, सांगता येईल का? सांगा फटाफट सांगा. मॅम क्वेश्चन रिपीट करा एक वेळा. बजेटरी कॉस्ट कंट्रोल आपण कसं करू आपण कॉस्ट कंट्रोल? सांगा. झालं आपलं. आता ते आपल्याला फक्त बजेट सोबत बघायचं आहे. आपण काय करतो? बजेट काढतो म्हणजे आपण काय करतो? काल पण मी सांगितलं होतं, आपण बजेट काढतो म्हणजे काय करतो? कॉस्ट कंट्रोल कसं रिलेटेड आहे त्याच्याशी? बजेट म्हणजे काय? साक्षी सांग.
साक्षी, कशा पद्धतीने आपण बजेट काढतो, बजेट कसं ठरवतो सांगा ना. अंजली सांग बरं. अंजली असताई आहे ना? अगं आपण बजेट तयार करतो तर त्याच्यामध्ये कॉस्टचं काय महत्व आहे, कॉस्ट कंट्रोल कसं करणार आपण. तुम्ही ती 50 वेळा सांगून झालं असेल माझं. आपण जेव्हा बजेट काढतो तेव्हा कॉस्ट बघतो, प्रणाली माइक म्यूट कर. प्रणाली माइक म्यूट कर किंवा आन्सर सांग. मग माइक ऑन करत आहे तर आन्सर तरी सांगा. काय करतो जेव्हा बजेट जेव्हा काढला जातो एखाद्या याचं आपण बजेट ठरवतो. आपण कालही बघितलं की आपण प्रोग्रामसाठी जसं आता मी तुम्हाला सांगितलंय की तुमच्याकडे एखादा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला त्याचं बजेट पूर्ण ठरवायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी यायला हव्यात. कालही मी एक सांगितलं होतं की तुम्हाला मी 2000 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं की यात हे सामान आणा, तर तुम्ही काय करणार. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं बजेट ठरवत असतो तेव्हा काय करतो, काय करतो. कॉस्ट वरती कसा कंट्रोल करतो. सोनुली सांग बरं. सोनुली माझा आवाज येत आहे ना की नाही येत आहे. माझा आवाज येत आहे का. येस मॅम. येस मॅम. मग मी काहीतरी विचारत आहे तर आन्सर का नाही देत आहे तुम्ही लोक. मला असं वाटत आहे माझा आवाज जात आहे की नाही जात आहे. कॉस्ट बद्दल आपण खूप काही बघून झालंय आपलं, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे.
कारण मी तुमची एक ओरल टेस्ट घेणार आहे. रिटर्न तर वेगळी राहीलच, पण ओरल टेस्ट मी घेणार आहे, त्यामुळे तयारीत राहायचं. रुपाली नाव टाक तुझं. आपण बघितलंय की एखाद्या जेव्हा आपण आता कंपनी जेव्हा काम करते तेव्हा ती काय बघत असते, तिचे मागल्या वर्षीपर्यंत किती खर्च झालेला आहे, कुठल्या गोष्टीसाठी त्याला त्या प्रोडक्टसाठी त्याला किती खर्च लागलेला आहे. त्यानंतर ते मग यावर्षीचा खर्च किती, मग त्यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीने कंट्रोल करायला हवा, कुठल्या गोष्टींमध्ये कुठल्या खर्चात आपल्याला कपात करायला हवी, कुठला खर्च वाढवायला हवा, कुठल्या गोष्टीची नीड्स जास्ती आहे हे बघतो आपण. बघतो का, हो की नाही? हो की नाही? आवाज येत आहे ना माझा की नाही येत आहे? मला सांगा, जेव्हा कंपनी काम करत असते तेव्हा प्रोडक्ट्स बद्दल आपण काय विचार करतो? जे प्रोडक्ट्स आपल्याकडे तयार होतात, आपण काय करतो? अनालिसिस करतो, फायनान्स बघतो त्याचा, किती फायनान्स आपल्याला मागल्या वर्षी लागलेला आहे, यावर्षी त्या रॉ मटेरियल्स मध्ये किती वाढ झालेली आहे ते बघतो की नाही? हो की नाही? अरे हो की नाही? आवाज येत आहे की नाही येत आहे माझा? हो पण नाही म्हणत, नाही पण नाही म्हणत, काहीच नाही म्हणत. आकांक्षा, अंजली, प्रणाली, रुपाली, साक्षी, सोनुली, आवाज येतोय का? येस मॅम. मग तुम्ही आन्सर का नाही देत आहे? मला असं वाटतं की माझा आवाजच नाही जात आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. बरं जाऊ द्या, मी जास्त काही हे नाही करत, एक्सप्लेन नाही करत आता त्याला. त्याच्यावरून आपण काय करत असतो? ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट घेऊ, समजला? मी नेक्स्ट पॉइंट घेत आहे, तुम्हाला नाही बोलायचं आहे ना? त्यानंतर आहे इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. इन्क्रीज म्हणजे काय करणे? इन्क्रीज म्हणजे काय करणे? कमी करणे. कमी करणे. प्रॉफिटेबिलिटी म्हणजे प्रॉफिटची कार्यक्षमता. इन्क्रीज म्हणजे काय करणे? वाढवणे होतो बेटा, कमी करणे नाही होत. आणि प्रॉफिटेबिलिटी म्हणजे प्रॉफिटेबिलिटी म्हणजे प्रॉफिट म्हणजे काय होतं?
नफा. नफा. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, इन प्रॉफिटेबिलिटी, नफा वाढवणे. नफा कसा वाढवणार आपण? कॉस्ट आर कंट्रोल. हा, बोल बोल अनुष्का, तुझा आवाज कटतोय. कमी खर्चात जास्त उत्पादन. आवाज कटत आहे. जास्त उत्पादन आपण नफा कमवू शकतो. आवाज कटत आहे. Costs are controlled with help of budget and profit targeted are achieved. आपण काय केलं आहे? कॉस्टला कंट्रोल केलं आपल्या बजेटच्या हेल्पने. आपण कॉस्टला कंट्रोल केलं. त्याचं कॉस्ट जर आपण कंट्रोल करताय तर ऑब्विसली प्रॉफिट मध्ये वाढ होणार. कशी होणार? कशी होणार? आपण याच्या आधी पण बघितलं आहे. आपण कॉस्ट कुठे कंट्रोल करू शकतो? मग मी तेव्हापासून तुम्हाला कॉस्ट वरती विचारून राहिले. तुम्ही लोक सांगून नाही राहिला. कॉस्टला आपण कसं कंट्रोल करू शकतो? आपण एखाद्या गोष्टीचा बजेट ठरवतोय. मी तुम्हाला दिलाय 2000 रुपये. तुम्हाला सांगितलं की मार्केटमधनं काही सामान दिला मी तुम्हाला आणायला. तुम्ही काय करणार? आणणार की नाही आणणार? आणणार की नाही आणणार? मी 2000 रुपये तुम्हाला दिले आहे आणि तुम्हाला सांगितलं की मला काही सामान, तुम्हाला काही सामान लिहून दिलं मी आणायसाठी. आणणार का तुम्ही? मी तुम्हाला पर्टिक्युलर एक ड्रेस सांगितला की ह्या पद्धतीचा मला ड्रेस पाहिजे म्हणून, तर तुम्ही आणाल की नाही आणणार? आता 9:30. तुमच्याकडे एक प्रोग्राम आहे. कोणाकडे छोटं बाळ? तुमच्या घरी काय प्रोग्राम? एक छोटा कुठलाही प्रोग्राम आहे, ठीक आहे. त्याची सर्व जबाबदारी तुमच्याकडे आहे. तुम्हाला 10,000 रुपये दिले. तुम्ही काय काय कराल त्याच्यामध्ये? प्रोग्रामची तयारी काय काय कराल? अंजली, साक्षी, प्रणाली, रुपाली, सोनुली, आकांक्षा, सांग. अंजली सांग बरं. मी 10,000 रुपये दिले. तुझ्याकडे एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम साठी काय काय तयारी करशील? मॅम 10,000 मध्येच करायचंय का पूर्ण? हा, पूर्ण 10,000 मध्ये करायचा आहे. आपल्याला जे जे सामान लागते प्रोग्राम साठी ते आणणार. हा, प्रोग्राम साठी काय काय सामान लागते? तुला काय तयारी करावी लागेल?
आधी तर हे डिसाईड करेन की प्रोग्राम कोणता आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला सामान आणायचं आहे. आणखी मग प्रोग्राम पण डिसाईड कर, कुठला प्रोग्राम ठेवायचा आहे तुला. बर्थडेचा असेल तर मग आपल्याला बलून्स, जे डेकोरेशन सामान आहे, रिबिन्स वगैरे. हा ओके. आणखी कार्ड छापावे लागणार. हा त्यासाठी तुम्हाला किती लोकांना बोलवायचं आहे. हा तेच, राहील ना? त्याच्या हिशोबाने कार्ड छापावे लागणार. हम्म. किती कार्ड छापायचे आहेत, कुठल्या पद्धतीचे कार्ड छापायचे आहेत. हो, त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे. त्याची रेंज. मग त्यानंतर कार्ड झाले आणि डेकोरेशनचं सामान झालं. बाकी तुला 10,000 पूर्ण निपटवायचं आहे. डीजे वगैरे मॅम. डीजे पण ठेवणार आहे. ओके, 10,000 झालं पाहिजे. ओके, डीजे पण आला आपला. आणखी सांग. डीजे झालं, कार्ड झाले, डेकोरेशन डेकोरेशनचं सामान झालं आपलं. बरं, डेकोरेशनच्या सामानासाठी तू किती खर्च करशील 10,000 मधून. मॅम, जर मोठा जर असेल तर त्याच्या हिशोबाने जास्त सामान आणायला लागेल आपल्याला डेकोरेशन. मी तुला काय म्हटलं आहे, तुला 10,000 पूर्ण प्रोग्राम अरेंज करायचा आहे. पूर्ण प्रोग्राम अरेंज करायचा आहे. मग तू तो प्रोग्राम कुठल्या पद्धतीने ठरवत आहे त्याच्यावर डिपेंड करते. मग तू 10,000 तुझं डेकोरेशनच जाईल. मग 50,000 डेकोरेशन होते. 50 कधी कधी कमी पडतात. लाखाचं डेकोरेशन असते. म्हणून मी तुम्हाला बजेट दिलाय 10,000. तुम्हाला 10,000 ते करायचं आहे. तर तू डेकोरेशन वरती किती खर्च करशील, आणि तू पूर्ण सांगितलेलं नाहीये. मी तुझ्याकडे पूर्ण खर्चासाठीचे 10,000 रुपये दिलेले आहे. त्यानंतर तू मेनू कोणता ठेवणार आहे, जेवण देशील ना की नाश्ता देणार आहे. डिपेंड करेल तुला काय द्यायचं आहे. जर तू लंच देते आहे तर त्याच्यामध्ये तुला तू काय काय आयटम देशील ते डिसाईड करावं लागेल तुला. आणि तुझं पूर्ण 10,000 झालं पाहिजे. मग तुला काय करावं लागेल, डेकोरेशन वरती 1,000 खर्च करावा लागेल. कमीत कमी जेवणाचे जे आहेत त्यासाठी 2,000 ते 3,000 रुपये लागतात. 50 लोकांचं जरी करशील तरी. हो मॅम. कमीत कमी 3,000 रुपये लागतात आचार्याचे वगैरे सगळे करून. त्यानंतर किराणा आहे, 1,000 रुपयाचा तुला किराणा लागला. हो मॅम. किती झाले, 4. 5. डेकोरेशन 1,000 घेतला आपण. हो मॅम, 5,000. बजेट सोबत आपल्याला वाचले पण पाहिजे आपले. आपण हाही विचार करणार ना. त्यानंतर ज्या व्यक्तीचा बर्थडे आहे त्याच्यासाठी गार्मेंट्स घ्यावं लागेल. हो मॅम. सोबतच घरचे जेवढे लोक आहेत तेवढ्यांसाठी गार्मेंट्स घ्यावं लागेल. हो मॅम. मग ते कितीचे घेणार, काय घेणार, हा सगळा हिशोब येईल त्याच्यामध्ये.
हो मॅम. आता जसं डेकोरेशन आहे तर डेकोरेशन मध्ये आपण काही सामान बाहेरून मागवू शकतो. बलून्स आहेत तर आपण ते बाहेरून मागवू. पण आणखी डेकोरेशन जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर घरी आपल्या साड्या असतात, ओढण्या असतात, त्यांचं डेकोरेशन आपण करू शकतो जर आपल्याला वाचवायचं असेल तर. आपल्या बजेटच्या बाहेरही जायला नको, बजेटच्या आतमध्येही राहायला नको. मंडप राहील, मंडपाचे 2,000 रुपये तुमचे जातील कमीत कमी. हो मॅम. मला रेंज नाही माहिती, रेट नाही माहिती आहे. मग तुम्हाला हे पहिले बघावं लागेल की आपल्याला जे रॉ मटेरियल पाहिजे आहे प्रोग्रामसाठी ते कुठे आपल्याला मिळेल आणि सोबतच त्याची रेंज काय असेल. जसं आता डेकोरेशन जर मी म्हटलं, तुम्हाला कुठल्या प्रकारचं डेकोरेशन पाहिजे. जर मला ऑर्डर द्यायचं काम पडलं, मला माझं छोट्या स्केलवरती काम करायचं आहे, तर मी काय करणार, माझे 1-2 फ्रेंड्स घेणार आणि तयार करणार, बरोबर. हो मॅम. त्याला वाढवणार का मी त्याचं ऑर्डर दुसरीकडे देणार का मग नाही. ते ऑर्डर देण्यापेक्षा मी गिफ्ट्स घेऊन येणार त्यामध्ये, जे छोट्या जर मुलं असतील तर त्यांना गिफ्ट द्यायसाठी आजकाल ती पद्धत निघाली आहे. आपण ज्याचा वाढदिवस असतो त्याला गिफ्ट देण्यापेक्षा गेम्स घेतले जातात, त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळं हे राहते. ते सुद्धा अरेंजर्स वेगळे असतात, गेम्स अरेंजर्स. प्रत्येक प्रोग्रामसाठी ते लागू झालेलं आहे आता. तर मी तुम्हाला जो 10,000चा बजेट दिला आहे त्याच्यात तुम्हाला ते सगळ्या गोष्टी ठराविकपणे आणि व्यवस्थित करायचे आहेत. त्यात तुमचं जर काय म्हणते कॉस्ट जर व्यवस्थित तुम्ही हँडल केली तर तुमचा बजेट ठरलेल्या किमतीत पूर्ण होईल किंवा त्यापेक्षा कमी किंमत देखील लागू शकते. पण खूप वेळा कसं होतं की आपला बजेट का बरं ढासळतो की ह्या गोष्टींमुळे. आता तू जसं मला सांगितलं की डीजे ठेवायचा आहे मला, कमीत कमी डीजेचे 5,000 ते 10,000 रुपये ते डीजेवालाच घेणार की नाही घेणार. घेणार मॅम. रेट आहेत त्याचे तेवढे. हो मॅम. मला रेट माहित नाही पण आय थिंक तेवढे त्यालाच जाणार. मग 10,000 तुम्हाला पूर्ण प्रोग्राम करायचा आहे, जर तुम्ही डीजे ठेवून राहिले आहे तर ते 10,000 ते तिथेच चालले, बाकीचा खर्च ढासळला, बजेट तुमचा गेला पाण्यात. गेला की नाही गेला पाण्यात. गेला मॅम. कंपनी काय करत असते, आपण बघितलं की बजेट कसा ठरला जातो आणि तो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला प्रॉफिट पण हवा. आता जसं आपण प्रोग्राम अरेंज केला, 10,000 रुपये बजेट आपला ठरवला. इन केस पूर्ण 10,000 रुपये खर्च न करता तुम्ही 8,000 जर तुमचा प्रोग्राम अरेंज होत असेल तर तुमचे 2,000 रुपये प्रॉफिट आहे, वाचलेत तुमचे 2,000 रुपये. हो मॅम. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, जे तुम्ही डेकोरेशन करत आहे त्या डेकोरेशन मध्ये घरचं काही सामान आपण यूज करू शकतो, थोडंफार सामान आपण बाहेरून आणू शकतो. आचार्यांचा जो खर्च आहे, जर छोट्या याच्यामध्ये जर आपण करत असेल तर घरी आपण स्वयंपाक करू शकतो. बाकीचा खर्च लागणारा तो आहेच. स्वयंपाकी न ठेवता किंवा जे कमी रेंजवाले आचारी आहेत त्यांना आपण बोलवू शकतो. डीजेच्या ऐवजी तुम्ही डेक लावा, घरी डेक राहतोच. हो मॅम. असं जर कार्ड्सच्या ऐवजी 50 लोकांचा प्रोग्राम आहे तर कार्ड छापायच्या ऐवजी तुम्ही कॉल करू शकता, त्यांना करू शकता, हो की नाही. तो एक खर्च वाचतो आपला. हो मॅम.
ह्या पद्धतीनेच कंपनी देखील काम करत असते. ती काय करते, तिचं काम काय आहे, जेव्हा कंपनीचा बजेट ठरतो की आता आपल्याला तो कुठे खर्च करायचा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघितल्या याच्या आधी की आपण कॉस्ट कंट्रोल पण आपलं बघून झालेलं आहे की आपण कुठल्या पद्धतीने कुठल्या गोष्टीची कॉस्ट कशी काढतो. जेव्हा ते प्रोडक्ट मार्केटमध्ये यायचं आहे तर आपली जे बजेट जो आहे तो पहिलेच ठरवून राहतो की आपल्याला एवढ्या बजेटमध्ये इतकं काम कम्प्लीट करायचं आहे. या वस्तूमध्ये एवढ्या बजेटमध्ये आपलं रॉ मटेरियल्स यायला हवं, एवढ्या बजेटमध्ये आपल्याकडे आपलं प्रोडक्ट्स तयार व्हायला हवं, एवढ्या बजेटमध्ये आपली सॅलरी व्हायला पाहिजे. हे जी कॉस्ट आहे ह्याच्यामध्ये बाकीचे जे इतर जे काही खर्च आहेत ते व्हायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी ठरवून आपण बजेट तयार करतो. आणि हा बजेटचा आपण काय करतो, जर आपल्याला आता प्रॉफिट पाहिजे त्यातून पण तर आपण काय करणार प्रॉफिटसाठी. आताच मी तुम्हाला सांगितलं की आपण मोठा आचारी बोलवण्यापेक्षा एक छोटा आचारी आपण आपल्या घरी बोलवू प्रोग्रामसाठी, जो कमी पैसे घेणार. तर रॉ मटेरियलची क्वालिटी जी आहे हे आपल्याला शोधत राहावं लागेल मार्केटमध्ये की कुठे कमी रेंजमध्ये आपल्याला ते सामान मिळत आहे, रॉ मटेरियल्स मिळत आहे, कुठे जास्त मिळत आहे बघावं लागेल. हो मॅम. आपण शॉपमध्ये जातो तर आपण त्याला हे म्हणतो ना की काही कमी रेंज करून दे मला. जर तुम्ही सामान एक्स्ट्रा घेत असेल तर ते लोक सुद्धा आपल्याला काही % डिस्काउंट देत असतात, देतात. जास्त जर सामान आपण घेतलं तर डिस्काउंट देतात. हो मॅम. तर असे ठिकाण आपल्याला शोधावं लागेल की ज्याच्यातून आपलं कॉस्टही कंट्रोल होईल आणि आपलं प्रोडक्टही तयार होईल आणि कमीत कमी याच्यामध्ये आपला प्रॉफिट पण वाढेल. आपण हे आधी बघून झालं, आपलं हे झालेलं आहे की आपण आपलं प्रोडक्टचं जे काय म्हणतात त्याला प्रॉफिट कसं वाढवायचं हे आपण याच्या आधी पण बघितलंय. हो मॅम. मग सांगताना का नाही सांगत तुम्ही लोक, मग असं चुप का होऊन जाता. डेविटेशन मीन्स क्या होता डेविटेशन. डेविटेशन्स मीन्स विचलन. आता ते बजेटशी कसं काय निगडीत आहे. विचलन म्हणजे काय, जर आपलं जसं आता आपण आपलं एक बजेट ठरवलेलं आहे, कधी काय होऊन जातं. आता जसं आपण जसं हिने सांगितलं की नाही मी डीजे ठेवणार प्रोग्राममध्ये, मी असा खर्च करणार, तो खर्च करणार. कधी कधी काय होतं की जेव्हा बजेट ठरला जातं की कुठल्या गोष्टींसाठी आपण किती खर्च करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ठरलेल्या असतात तरी पण कधी कधी काय होतं की एखादं असं काही काम येतं की तो बजेट ढासळला जातो.
म्हणजे जसं आपण याच्या आधी पण बघितलंय की लेबर्स बंड पुकारतात किंवा मशिनरीज जे आहे त्याच्यामध्ये काही बिघाड होतो. त्यामुळे काय होतं की जे ठरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेत होतील का? होतील का वेळेत? होणार का? होणार का नाही होणार? नाही होणार मॅम. त्याच्यामुळं काय होतं की बजेट आपला ढासळतो. ढासळणार बजेट इकडे तिकडे होऊन हा. तर तेच म्हणजे डेव्हिएशन्स की ह्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स उद्भवतात ते म्हणजे डेव्हिएशन. म्हणजे आपण आपल्या ज्या सरळ मार्गाने जायच्या अवधी आपलं काय होतं, ज्यात आपल्याला प्रॉफिट व्हायचा त्यात आपल्याला लॉस येण्याची देखील शक्यता जास्त असते. किंवा याला आपण सरळ सरळ असं म्हणू शकतो की काय म्हणतात, थोडस आपलं जे काम आहे ते त्याला काय म्हणतात, फिसकटतं. बरोबर. त्यानंतर आहे, समजलं नाही? समजलंय का? हो मॅम. आता नेक्स्ट परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. काय होईल परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन? परफॉर्मन्स म्हणजे काय? अरे परफॉर्मन्स म्हणजे काय? इव्हॅल्युएशन म्हणजे काय होतं? परफॉर्मन्स म्हणजे काय? तुम्ही डान्स परफॉर्मन्स करत आहे म्हणजे काय करत आहे? मॅम कामगिरी. कामगिरी. इव्हॅल्युएशन मीन्स काय? इव्हॅल्युएशन मूल्यमापन. मूल्यमापन. A budget provide a useful means in informing manager how to will they are performing in meeting target they have previously held to set. बजेट काय करतं? बजेट काय प्रोव्हाइड करतं? काय करतं बजेट? इव्हॅल्युएशन. कशाचं इव्हॅल्युएशन करतं? कशाचं इव्हॅल्युएशन करतं? Informing manager how to will they performing in meeting together. टार्गेट. जे आपलं टार्गेट आहे, जे आपल्याला अचीव करायचं आहे, त्याच्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स काय असतं? जे आपलं अचीवमेंट आहे, जे आपलं टार्गेट आहे, त्याला इन्फॉर्म करायचं काम कोण करतं?
कोण करतं? बजेट करतं? येस हो मॅम. की नाही? कशा पद्धतीने करेल तो? जे मॅनेजमेंट आहे आपल्याला ते आपलं जे अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने मॅनेज करायचं आहे सगळ्या गोष्टी ते तो आपल्याला सांगेल. आपल्याला किती खर्च कुठे करायचा आहे, कुठल्या गोष्टीसाठी कुठला खर्च करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगेल? बजेट. बजेट सांगेल. तो सगळं काढून देईल ना आपल्याला. म्हणजे आपल्याला आपलं जे अचिव्हमेंट आहे आपल्याला जर समजा आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे, आपण ठरवलं की मला नागपूरवरून मुंबईला जायचं आहे. मी बाईकने जाणार आहे, तर किती किलोमीटर आहे नागपूर ते मुंबई डिस्टन्स, त्यानंतर त्यासाठी किती पेट्रोल लागणार आहे, रस्त्यात मला आणखी काही प्रॉब्लेम्स आले तर त्यासाठी मला आणखी किती एक्स्ट्रा घ्यावे लागतील. हे काय झालं, माझं टार्गेट काय, मला मुंबईला पोहोचणे. त्यासाठी जे काही लागतं आणि रस्त्यात मी कुठे कुठे थांबू शकते हे देखील मला यासाठी मला सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी लागेल. ही येस सगळी मॅम. माहिती कोण देतं? आपल्याला बजेट देतो. कंपनीला कोण देतं? बजेट. कंपनी कोण देतं? बजेट देतो की नाही देत? हो मॅम. आपलं जे काही काय म्हणतात त्याला, काय सांगत तुम्ही, आपलं जे फायनान्स आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टीला किती कॉस्ट लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं जे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करत असते, सगळ्या गोष्टीचा डाटा ती स्वतःकडे सेव्ह करते. त्यासाठी जो लागणारा जो काही बजेट आहे ते कोण ठरवतं? बजेटरी कंट्रोल ठरवतं. बरोबर. म्हणजे आपल्याला बजेटवरती किती खर्च करायचा आहे, कुठल्या गोष्टींवरती किती खर्च करायचा, कुठल्या गोष्टींवरती किती खर्च करायचा नाही आहे, कुठे कपात करता येऊ शकते. जर माझ्याकडे रॉ मटेरियल आदल्या वर्षीचे असेल तर मी डबल कशाला घ्यायला जाऊ त्याच वस्तू, त्यात कशाला मी खर्च करणार. जर माझ्याकडे एखादा प्रोग्राम आहे, जर मी जे ड्रेस वेअर करताय त्याच्यावरती ऑर्नामेंटेशन माझ्याकडे ऑलरेडी आहे, कॉस्मेटिक माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी त्या प्रोग्रामसाठी परत घ्यायला जाणार का? नाही मॅम. नाही जाणार ना. कळलं आता. हे आपलं संपलेलं ऑब्जेक्टिव्ह संपलेले आहेत. आपण नंतरच्या याच्यामध्ये ऍडव्हान्टेज घेऊ. ठीक आहे. हो मॅम. आपला टाइम पण नको त्याला. एवढं समजलं ना? हो मॅम. आणि थोडं लवकर जॉईन करत चला, मग वेट करत राहावं लागतं. चलो ठीक आहे. काही विचारायचं आहे? टाइम अप झालेला, आपण नंतरच्या याच्यामध्ये बघू. हो मॅम. ठीक आहे. ऍडव्हान्टेज राहिलेत, आपण ऍडव्हान्टेज नंतरच्या याच्यात बघू. हो मॅम. मग लिमिटेशन्स राहतात. चलो बाय. बाय मॅम.